सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आमची मीटिंग झाली, पहिलीच मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये अशा काही गोष्टी घडल्या, त्यामुळे सन्माननीय नगराध्यक्ष मॅडमना पत्रक काढावं लागलं आणि ते पत्रक मी तुमच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून वाचण्यात आलं की त्यांनी असा आरोप केला की एका महिलेचा अपमान झालेला आहे। पहिली गोष्ट म्हणजे आणि काही नगरसेवकांनी तो माझा अपमान केला। मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण तिथं होता, त्या गोष्टीला विरोध मीच केला होता, त्याच्यामुळे हे 100% मला लागू होतं म्हणून मी बोलतो, कारण जनतेच्या मनात गैरसमज नको म्हणून मला ही प्रेस घ्यावीशी वाटली। सभाशास्त्राचे काहीतरी नियम असतात, एकदा आपण चान्स दिल्यानंतर जी व्यक्ती असते तिथं प्रभारी बसलेली व्यक्ती असते त्याने ती मीटिंग चालवायची असते। त्यावेळी सुट्टी घेतलेल्या नगराध्यक्षाची उपस्थिती असू नये असं मला वाटतं, माझ्या हिशोबाप्रमाणे। मी जेव्हा विरोध दर्शवला तेव्हा सीओ जे होते प्रशासन बसलं होतं, त्या गोष्टीला त्यांनी मला उत्तर द्यायला पाहिजे होतं की ऑनलाईन पद्धतीने बसता येतं, किंवा नगराध्यक्षांनी सांगितलं पाहिजे होतं की असा GR आहे, अमुक आहे, या पद्धतीने ती निरीक्षक म्हणून राहू शकते नगराध्यक्ष मॅडम। पण तसं दोघांनी आम्हाला कल्पना दिली नाही आणि त्यांनी तो लॅपटॉप चालू होता ऑनलाईन, ते बंद केलं आणि ते समाजशास्त्राप्रमाणे बरोबर आहे म्हणून निरोधकांचं मी कौतुक करतो की त्याने योग्य रीतीने ती मीटिंग हाताळली। आणि मीटिंग ही जरी एक आम्ही काही गोष्टींना विरोध केला, ते विरोध हा होतोच, मीटिंग म्हटल्यानंतर विरोध दावे प्रतिदावे आलेच, पण निरोधकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सांगू इच्छितो नगराध्यक्ष मॅडमना, आमचा हेतू कोणाचा अपमान करणं, आमच्यावर चांगले संस्कार झाले, त्यामुळे आम्ही कधी महिलेचा अपमान केला नाही। 25 वर्ष राजकारण करतो, उगाच तुम्ही राजकारण करून माझ्या भानगडीत पडू नका। तुम्ही असेल तिथं सुखी राहा, किंवा संजीव परबाच्या खेळीला तुम्ही येऊ नका, असं या प्रेसच्या द्वारे मी त्यांना सांगू इच्छितो। दुसरी गोष्ट, नगरपालिकेचं एक इंस्टाग्राम आहे आणि फेसबुक आहे। हे फेसबुक आणि इंस्टाग्राम कशासाठी ठेवलं तर आरोग्य विषयक, स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा, शासकीय स्कीम असतील, याच्यासाठी ते इंस्टाग्राम आणि फेसबुक ओपन केलेलं आहे। त्याच्यावर सिंधुदुर्ग लाईव्हची जी बातमी आली होती, त्याने जे पत्रक दिलं होतं ते मॅडमनी त्याच्यावर टाकलं। हे जे फेसबुक आणि नगर इंस्टाग्राम आहे ते राजकारण करण्यासाठी नाही, आणि ते कायम जे म्हणतात मी लोकांनी निवडून दिलं, आम्हाला पण लोकांनीच निवडून दिलंय, आम्ही वरून येऊन खालती पडलेलो नाहीये आणि आमचा अधिकार आहे लोकांसाठी भांडायचं, म्हणून आम्ही भांडलो। आणि जर काय चुकीचं होत असेल तर अजूनही या गोष्टीला मी स्वतः 100% या गोष्टीला विरोध करेन, असं मी या ठिकाणी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं। आणि भावनिक होऊन, लोकांना भावनिक करून राजकारण येत नाही। तुम्ही 12 कोटीच्या नगराध्यक्ष आहात, त्याच्यामुळे परत लोकनियुक्त लोकांनी केलं हे मला तुम्ही सांगू नका आणि बोलायला भाग पडू नका। तुम्ही सुट्टीवर या, तुमचा बंब पडतोय 2-2 दिवस बंद, तो तुम्हाला जमत नाहीये आणि विकासाच्या गप्पा मारू नका। एकदा बंब बंद पडला, आम्ही टेक्निकल मुद्दा समजू शकतो, कारण इन्सुलिन आग लागली तरी यांचा बंब बंद, त्याच्यामुळे पहिले बंब काय ते दुरुस्ती करा आणि त्याच्यानंतर ते काय ते निरीक्षक म्हणून येतात ते काय ते बघा। आणि उद्या सुद्धा आमची मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये सुद्धा आम्हाला जे काम अर्थसंकल्पावर बोलायचं आहे, कशी चिरफाड करायची आहे, ती मी उद्या चिरफाड करेन। थोडंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलो बस। आणि ते वकील आहेत, त्यांना माहिती आहे
तुम्हाला सपोर्ट केला सपोर्ट केला नाही. त्यांनी योग्य तो निर्णय घेतला. सपोर्ट काय, मला पाड्याला माझ्या वाड्यात होते. सपोर्ट रिपोर्ट काय केला नाही. त्यांनी योग्य तो निर्णय घेतला, सभाशास्त्राप्रमाणे निर्णय घेतला. आणि जर ते येणार होते तर सीओने आम्हाला सूचित केलं पाहिजे होते. जर एखाद्या मिटिंगला राजेश नाईकला यायचं असेल, आज तुमच्या ठिकाणी राजेश नाईक येणार, हे सूचित करावं लागतं. आम्हाला कोणी सूचित केलं होतं का? नगराध्यक्ष मॅडम ऑनलाईन असणार, आम्हाला नोटीस दिली होती का? आम्ही मान्य केलं असतं. अचानक तुम्ही आणून काय करणार, या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत. आणि एकदा चार्ज दिल्यानंतर मी जर राजेश नाईकला अखत्यारी दिली माझ्या प्रॉपर्टीची, मग तो विकेल नाही तर करारनामा करेल. एकदा विश्वासाने दिल्यानंतर विश्वास ठेवावा लागतो. या सभेला मी हजर नव्हतो. या सभेला हजर होतो मी होतो. मी एकदाही सभेला मी नव्हतो. त्या सभेला बघा तुम्ही, त्या सभेला मी नव्हतो. संगीतवर जिथं असेल तिथं विरोध आहे. जे विरोधात काम होत असेल तर